वाईट माणूस बी चांगलं काम करू शकतो ना, चांगला माणूस तर चांगलाच काम करू शकतो. नमस्कार, मी सायली आणि आज मी आलेली आहे हंडेवाडीमध्ये, प्रभाग क्रमांक 41 मोहम्मदवाडी उंडरीमध्ये. हंडेवाडी या परिसरामध्ये S2 मध्ये मी इथे आहे आणि इथे काही नागरिक बसलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत काही संवाद साधूयात. नमस्ते सर. नमस्कार. तुमचं नाव? मल्हारी दोंडेबा लटके. आता जे इलेक्शन आहे, आता जे निवडणुका येत आहेत ते नगरसेवकांच्या तुमच्या प्रभागामध्ये पहिल्यांदा लागलेले आहेत. हो, तर आता जे नगरसेवक येणार आहेत तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? काय इथला विकास व्हावा, इथल्या अडचणी सोडवाव्या आणि त्वरित कारवाई करणं अपेक्षित आहे. मला काही आता एवढी मोठी सोसायटी आहे तर सोसायटी असून तुम्हाला किती समस्यांना सामोरं जायला लागतंय? तसं समस्या प्रत्येकालाच आहे, त्याप्रमाणेच इथं बी समस्या आहेत. मला असं वाटतं का आता इथे नगरसेवक येऊन इथे या प्रभागाचा विकास आणखीन जास्त आणि चांगल्या पद्धतीने होऊ शकतो? हो, होऊ शकतो. त्यांनी जर सहानुभूती मनावर घेतलं तर होऊ शकतो. दादा, आपण एक जाता आता छोटासा गेम खेळूयात. आम्ही आता इथे प्रत्येक तुमच्या प्रभागामध्ये जे उमेदवार उभे राहिलेले आहेत, प्रत्येक उमेदवाराला आम्ही फळांची नावं दिलेली आहेत. तर त्या फळांचं नाव आणि म्हणजे ते फळ तुम्हाला कोणतं नगरसेवक म्हणून बघायला आवडेल, म्हणजे त्या नगरसेवकाचं नाव न घेता फक्त सांगायचं की आम्हाला आंबा बघायला आवडेल, आम्हाला पेरू बघायला आवडेल नगरसेवक, असे तुम्हाला त्या 4 मतदान करायचे आहे. माझ्याकडे आता प्रभाग क्रमांक 41 क मधनं ही फळं आहेत. तर तुम्हाला कोणतं फळ नगरसेवक म्हणून बघायला आवडेल? अननस. ते अननस तुम्ही सांगितलेलं आहे, ते तुमच्या प्रभागामध्ये येतात का प्रचाराला? कामं केलीत काही याच्या आधी का नुसतं आता निवडणुका आल्यात म्हणून प्रचाराला? नाही, प्रचाराला तर निवडणुकीसाठीच येते ते, पण कामासाठी पण येते ते. 41 ब मधनं तुम्हाला कोण बघायला आवडेल? हो. ओके, ठीक आहे, चालेल. ह्यांचं पण काही तुम्हाला काम माहितीये, करतात का काही काम? आणि आता 41 अ मध्ये अननस. अननसच का? आणि ड मध्ये? ड मध्ये अननस येणार. हो. तुम्ही सगळे अननस सांगितलेले आहेत. तुम्ही पक्ष बघून मतदान करणार आहात? पक्ष बघून नाही. आता हे त्यांनी इथे येऊन आम्हाला जे खात्री दिली पुढील कामाची, त्या पद्धती. 41 अ मध्ये आता काही उमेदवार आहेत, त्यांच्यावर कुठेतरी आता गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा त्यांच्यावर काही आरोप लागलेले आहेत. तर मग अशा उमेदवारांच्या बाबत तुमचं काय म्हणणं? वाईट माणूस बी चांगलं काम करू शकतो ना, चांगला माणूस तर चांगलाच काम करू शकतो. संधी दिल्या त्यांनी, आता त्यांनी त्या उमेदवारांना तुम्ही साथ देणार का? काम करणाऱ्याला साथ द्यावाच लागेल ना. अलग काम जो करतो त्याला तो मार्क ज्यादा देतो. तसं शाळेत परीक्षा एक चांगला पेपर दिला तर चांगला मार्क देतो. त्यामध्ये ढ मध्ये जर पहिला आला तर बी द्यावं लागेल ना. ठीक आहे, चालेल. धन्यवाद दादा, खूप छान वाटलं तुमच्या सोबत बोलून.